हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्वांचं स्वागत आहे आजच्या भक्तीमध्ये. आजच्या भक्तीला आपण सुरुवात करू. सुरुवातीला प्रार्थना करणार आहोत. आपण सर्वांनी डोळे बंद करू आणि प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा, ती स्तुती करतो. प्रभू देवा, तुझं नाव उंचावितो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजचा दिवस प्रभू देवा तुम्ही आशीर्वादित करा. आशीर्वादची भक्ती तुम्ही आशीर्वादित करा. आणि प्रभू देवा आमच्या भक्तीमध्ये तुझं सानिध्य असू दे, तुझी उपस्थिती असू दे आणि तू आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर, आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव करून घे. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. तर यावेळी आपण एक स्तोत्र संहिताचं वाचन करणार आहोत. स्तोत्र संहिता 73 आपण वाचणार आहोत. आपण आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमचं बायबल काढा आणि स्तोत्र संहिता 73 आपण सर्वजण एकत्र त्याचं वाचन करू. स्तोत्र संहिता याचा 73वा अध्याय आपण सर्वजण एकत्र वाचू. देव इस्रायेलावर, शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा आहे. माझ्याविषयी म्हणाल तर माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते. माझी पावले बहुतेक घसरणार होती. कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. त्यांना मरण यातना नसतात. ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात. इतर मनुष्याप्रमाणे त्यांना क्लेश होतच नसतात. तर लोक म्हणून अहंकार हा त्यांच्या गळ्यातला हार बनला आहे. जबरदस्ती ही त्यांना वस्त्राप्रमाणे आच्छादन झाले आहे. मेदोवृद्धीमुळे त्यांचे डोळे पुढे येतात. त्यांच्या मनातील कल्पना उचलतात. ते थट्टा करतात व दुष्टतेने जुलमाच्या गोष्टी बोलतात. ते मोठ्या डौलाने भाषण करतात. ते आपले तोंड आकाशापर्यंत पोहोचवतात. त्यांची जीभ जगभर फिरवते. यामुळे त्यांचे लोक त्यांच्याकडे वळतात आणि त्यांच्या जवळचे पाणी भरपूर पितात. ते आणखी म्हणतात, देवाला कसे समजणार? परात्पराला काय ज्ञान आहे? पहा, दुर्जन तेच आहे. हे सर्वदा स्वस्थ असून धन संचय करत असतात. मी आपले मन स्वच्छ राखले, आपले हात निर्दोषतेने धुतले. खचित हे सगळे व्यर्थ, कारण मी दिवसभर पीडा भोगली आहे. प्रतिदिवशी सकाळी मला शिक्षा झाली आहे. याप्रमाणे बोलण्याचे मी मनात आणले असते तर मी तुझ्या प्रजेच्या पिढीचा गुन्हेगार ठरलो असतो. ही गोष्ट मला समजली म्हणून तिचा विचार करत होतो. तोपर्यंत ती मला फार दुःखदायक वाटली. पण मी देवाच्या पवित्र स्थानात गेलो आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला, तेव्हा ती मला समजली. खचित तू त्यांना निसरड्या जागावर उभे करतोस, त्यांना पाडून त्यांचा नाश करतोस. एका क्षणात त्यांची कशी धुळदाण झाली आहे. भयाने ते अगदी नांगरून गेले आहेत. जाग्या झालेल्या मनुष्याला जसे स्वप्न निरर्थक वाटते, तसे हे प्रभू तू सज्ज होतास त्यांचे ते स्वरूप तुच्छ मानतात. माझे मन खिन्न झाले व माझे अंतर्याम व्यथित झाले. मी तर मूढ व अज्ञानी होतो. तुझ्या पुढे तू मी पशुवत होतो, तरी मी नेहमी तुझ्या जवळ आहे. तू माझा उजवा हात धरला आहेस. तू बोध करून मला मार्ग दाखवशील आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करशील. स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही. माझा देह व माझे हृदय ही खचली, तरी देव सर्व काळ माझ्या जीवाचा आधार व माझा वाटा आहे. पहा, जे तुझ्यापासून दूर जातात ते नष्ट होतात. अनाचार करून बहकून जाणाऱ्या सर्वांचा तू समूळ नाश करतोस. माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे यातच माझे कल्याण आहे. मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे, यासाठी की मी तुझे सर्व कृत्ये जाहीर करावे. परमेश्वर वाचलेलं वचन आस्वादित करो. आणि 28 वचन सांगते की माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्यातच माझे कल्याण आहे. आणि देवाजवळ जाणे खूप चांगली गोष्ट आहे प्रियानो. म्हणून आजचा रविवारचा दिवस आहे, सकाळची वेळ आहे की आपण त्या देवाच्या जवळ जावं, त्या देवाची आराधना करावी. आणि मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे. हालेलुया. मी परमेश्वराला आश्रय मानला आहे, कारण तोच मला काय करतो? मार्गदर्शन करतो. आणि यासाठी की मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावीत आणि आपण त्या देवाचे कृत्य जाहीर करावीत, त्या देवाचं गौरव करावं, यासाठी ही सकाळची वेळ परमेश्वरानं आपल्याला दिलेली आहे. हालेलुया. काही गोष्टींच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी, अफगाणिस्तानच्या परिस्थितीसाठी आणि आपल्या बेथेल मंडळीतील लोकांच्यासाठी.
आपण प्रार्थना करूया. धन्यवाद धन्यवाद स्वर्गीय बाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद येतो, तुझे आभार आणि उपकार मानतो प्रभू. खरंच तू महान आहे, अद्भुत देव आहेस परमेश्वर बाप्पा. तू आतापर्यंत आम्हाला सांभाळलास, आजची सकाळ आमच्या जीवनाशी जोडलायस, त्यामुळे तुझे आभार आणि उपकार मानतो स्वर्गीय पित्या. धन्यवाद येतो केवळ परमेश्वर बाप्पा की आजचा दिवस तू दाखवलास म्हणून. पवित्र बाप्पा, मी प्रार्थना करते, विनंती करते तुझ्या चरणात प्रभू. आतापर्यंत आम्ही चुकलो असेल तू क्षमा कर, दया कर प्रभू. आणि पवित्र बाप्पा, तुझ्यासारखं पवित्र जीवन जगणारा आम्हा प्रत्येकाला बनव माझ्या राजा. मी प्रार्थना करते विशेष करून परमेश्वर बाप्पा, जे काही करोनाची परिस्थिती आहे, काही ठिकाणी करोनाचे पेशंट वाढत आहेत परमेश्वर बाप्पा, तर प्रभू हे करोना जे काही आहे परमेश्वर बाप्पा, त्याचा नाश होण्यासाठी तूच मदत करू शकतोस परमेश्वर बाप्पा. या करोना व्हायरसचा नाश पूर्ण जगातून होण्यासाठी तू मदत कर प्रभू येशू. तुझी पवित्र रक्ताचं सिंचन तू प्रत्येक लोकांवर होऊ दे, पूर्ण पृथ्वीवर होऊ दे माझ्या बाप्पा. आणि प्रभू येशू ख्रिस्त, ह्या लोकांचं कारण आणि उद्धार होते परमेश्वर बाप्पा. करोनाची जे काही तिसरी लाट येणार आहेत म्हणतात परमेश्वर बाप्पा, तुझ्या अद्भुत कार्य तू कर परमेश्वर बाप्पा, की ती लाट येऊच नाही माझ्या राजा. प्रभू मदत कर, सहाय्य कर प्रभू. डॉक्टरला परमेश्वर बाप्पा, जे सायंटिस्ट आहेत त्यांना, की त्यांच्यावर योग्य लस काढण्यासाठी तू मदत कर परमेश्वर बाप्पा. आणि तुझा गौरव, तुझी महिमा होते परमेश्वर बाप्पा. योग्य असं मेडिसिन काढण्यासाठी तू मदत कर माझ्या राजा. तसंच मी प्रार्थना करते अफगाणिस्तानमध्ये जी आज परिस्थिती आहे परमेश्वर बाप्पा, ते तू सर्व काही जाणतोस परमेश्वर बाप्पा. तिथली परिस्थिती तू हाताळण्यासाठी तू मदत कर पवित्र बाप्पा. तिथे लोकांचं संरक्षण कर परमेश्वर बाप्पा. आणि परमेश्वर बाप्पा, ज्या लोकांचा छळ होत असेल परमेश्वर बाप्पा, त्या लोकांना तू सहाय्य कर, मदत कर प्रभू. त्या लोकांचं तू संरक्षण कर माझ्या राजा. धन्यवाद धन्यवाद प्रभू. मी प्रार्थना करते बेतल मंडळीमध्ये येणाऱ्या प्रत्येक मेंबरसाठी, प्रत्येक फॅमिलीसाठी प्रभू. तू प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर, प्रत्येकाला आशीर्वादित कर माझ्या बाप्पा. कारण तुला सर्व काही शक्य, अशक्य असं काहीच नाही. तू दयाळू कृपाळू परमेश्वर आहेस माझ्या राजा. प्रभू तू मंद क्रोधाचा देव आहेस माझ्या प्रभू. मदत कर परमेश्वर बाप्पा. मंडळीतील प्रत्येक मेंबरला तुझी ओढ लागू दे परमेश्वर बाप्पा. त्यांना तुझ्या वचनाची ओढ लागू दे, तुझ्या आत्म्याची ओढ लागू दे बाप्पा. आणि त्यांना तू आशीर्वादित कर प्रभू येशू. मंडळीमध्ये प्रत्येकाला तुझ्या आत्म्याने भर, सामर्थ्याने भर, त्यांना तुझ्यामध्ये अग्रेसिव्ह बनव माझ्या राजा. प्रभू त्यांना प्रार्थनेमध्ये वाढणार तू बनव प्रभू. आणि परमेश्वर बाप्पा, ही थंड मंडळी नको न होता परमेश्वर बाप्पा, चांगली मंडळी होते तुझ्या आत्म्याने भरलेली अशी होऊ दे माझ्या राजा. तुझा गौरव, तुझा महिमा होऊ दे परमेश्वर बाप्पा. धन्यवाद प्रभू. प्रत्येक मेंबरला तू आशीर्वादित कर, त्यांच्या घरात प्रत्येकाला आरोग्य दे, चंगाई दे माझ्या राजा. धन्यवाद देतो, सर्व सन्मान करू तुला देऊन. आजच्या दिवसाचा ताबा तुझ्या देऊन प्रार्थना येशूच्या नावात केली पित्या, आमेन. ओके, प्रेज द लॉर्ड. तर यावेळी आपण देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत. आणि देवाच्या वचनामध्ये जात असताना आपल्यामध्ये पुजारी पास्टर आहेत, तर पुजारी पास्टर आपल्याला देवाच्या वचनामधून आज शिकवणार आहे. देवाचे स्तुती असो. आज पुन्हा एक वार सकाळी आपण सर्वजण या ठिकाणी प्रभूच्या चरणी एकत्रित झालेलो असताना प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, कारण प्रभू चांगला आहे. आजचा दिवस त्याने आम्हाला भक्तीसाठी दिलेला आहे आणि खरोखर आश्चर्यकारक असा तारणारा हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आला आणि त्याने आमचं जीवन बदलून टाकलं. आमचं अंतकरण बदलून टाकणारा परमेश्वर. खरोखर फक्त देवच आमचं अंतकरण बदलू शकतो. बाकी कुणीही कोणत्याही गोष्टीने आमचं अंतकरण बदलू शकत नाही. परंतु जिवंत देव जो आहे तो आमचं अंतकरण बदलणारा देव आहे. ही चेंज द हार्ट. फक्त अंतकरण बदलणारा तो देव आहे. आणि म्हणून आजच्या वचनासाठी आपण पाहूया फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 9 आपण कृपा करून वाचूया. फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 9 कृपा करून कोणीतरी वाचा. फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 9. फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 9. फिलिप्पीकरास पत्र 4था अध्याय वचन 9. जे तुम्ही शिकला काय म्हणतात जे संत पाऊल काय म्हणत आहे? जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले, जे माझे ऐकले पाहिले आचार ते आचरा, म्हणजे शांतीचा देव तुम्हा बरोबर राहील. या ठिकाणी या वचनामध्ये पाहतो फिलिप्पीकरास पत्र 4था अध्याय आणि वचन 9 या ठिकाणी काय म्हणत आहे की जे काही तुम्ही शिकला
काय शिकलो आहोत आतापर्यंत आपण जीवनामध्ये वाढत असताना काय शिकलो आहोत. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जे तुम्ही शिकला स्वीकारले माझे ऐकले पाहिले ते आचरा. म्हणजे शांतीचा देव आमची इच्छा आहे की देवाला आमच्याबरोबर असावं. आम्हा प्रत्येक बंधूची बहिणीची सर्व ख्रिस्ती लोकांची इच्छा आहे जगातल्या सर्व की देवाला आमच्याबरोबर राहावं. कोणालाही आवडेल की देवाला आमच्याबरोबर राहावं. तुम्ही आमच्याबरोबर कारण देव आमच्यासाठी आजच्या जगामध्ये आम्ही पाहतो देव आमच्या बाजूने नाही, देव आमच्या बरोबर नाही तर आम्ही सुरक्षित आहोत. परंतु एकच ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला आशा आहे की आम्ही येशू आमच्या बरोबर आहे, देव आमच्या बरोबर आहे, पुत्र पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे. या वचनाकडे मी लक्ष देऊ की या वचनाच्याद्वारे संत पौल आम्हाला काय बोध करू इच्छिता, काय सांगू इच्छिता. त्या ठिकाणी तो आपल्या व्यक्तिगत जीवनाच्या द्वारे आम्हाला सांगू इच्छिता, मंडळीला सांगू इच्छित आहे. मंडळीला संत पौल ठामपणाने ही गोष्ट सांगत आहे, जे काही तुम्ही स्वीकारलेलं आहे, जे काही तुम्ही ऐकलं पाहिलेलं आहे ते आचारा असं सांगितलंय. आचरणामध्ये आचरण महत्वाची गोष्ट आहे. आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा आम्ही ही गोष्ट शिकण्याची गरज आहे की आम्ही ख्रिस्ती जीवन जगत असताना जर आमच्या जीवनामध्ये आचरण नाही तर सर्व काही व्यर्थ आहे. म्हणून संत पौल आम्हाला त्या गोष्टीच्या द्वारे हे सांगू इच्छित आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की या दिवसामध्ये ज्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही आहोत आणि कठीण अशा समयामध्ये आम्ही राहत असताना आम्ही विचार करतो की देव माझ्या बरोबर आहे किंवा नाही. आणि या ठिकाणी संत पौल आम्हाला सांगतो की जे काही स्वीकारलेलं आहे, तुम्ही जे काही ऐकलं पाहिलेलं आहे, म्हणजे संत पौलाच्या जीवनाविषयी जर अभ्यास केला प्रियांनो तर संत पौलाचं जीवन म्हणजे उक्ती आणि कृती ही त्याच्या जीवनामध्ये जी होती ती अशी होती की जे काही तो बोलायचा चालायचा त्याचं जीवन कशा प्रकारचं होतं हे बायबल आम्हाला सांगतं. आणि म्हणूनसाठी आम्हाला देखील त्याचा कित्ता, कारण तो स्वतः म्हणतो की माझा तुम्ही कित्ता घ्या, माझा तुम्ही कित्ता घ्या. आणि मग त्याच्याकडे पाहिलं तर आमच्या लक्षात येतं ख्रिस्ती जीवन जगत असताना. आणि खरं म्हटलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की काय झालेलं आहे पहा, त्या उत्पत्ती 45वा अध्याय आणि वचन 5 ते 7 वचनामध्ये त्या ठिकाणी आम्ही पाहतो की योसेफाच्या जीवनाविषयी आणि योसेफाचं जीवन कशा रीतीने बदललेलं आहे. ज्या वेळेला देव त्याच्या जीवनामध्ये आलेला आहे त्यावेळेला ख्रिस्त येशू त्याच्या जीवनामध्ये आलेला असताना योसेफाचं जीवन बदललेलं आहे. आणि योसेफ अशा प्रकारचं स्टेटमेंट त्या ठिकाणी करत आहे की त्याचे बंधू त्याच्या विरोधामध्ये असताना, त्याला त्रास दिलेला असताना देखील तो म्हणतो की देवानं मला तुमच्याकडे याच्यासाठी पाठवलेलं आहे की तुमचा प्राण वाचावा, तुमचा जीव वाचावा, यासाठी देवानं निवड केलेली आहे. प्रियांनो, आम्ही देखील तसं उदाहरण आमच्या डोळ्यासमोर ठेवूया की जे काही गोष्टी योसेफाच्या जीवनामध्ये झाल्या तो देवाच्या गोष्टीमधून पाहू इच्छित होता. जे काही त्याच्या जीवनामध्ये घडत होतं ते त्यांनी कशा रीतीने स्वीकारलेलं आहे की देवाची इच्छा काय, देवाची योजना काय, त्याला अनुसरून तो म्हणतो की देवाकडे लक्ष ठेवून आम्ही प्रत्येक गोष्टीकडे निहाळलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की फिलिप्पियरास पत्र 4था अध्याय आणि 9व्या वचनामध्ये त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आमच्याद्वारे वैयक्तिक पौलाच्या जीवनाच्या द्वारे, वैयक्तिक योसेफाच्या जीवनाच्या द्वारे, तुमच्या माझ्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्त गाजविला जात आहे का? ख्रिस्त आमच्याद्वारे लोकांना समजत आहे का? आमच्याकडे पाहून लोकांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्याची गरज आहे. अशा प्रकारचं जीवन मला आणि तुम्हाला जगायला हवं आहे. आणखी एक वचन वाचूया, तिमोथेला पहिले पत्र 1 अध्याय
आणि 16व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? तिमोथेला पहिले पत्र अध्याय आणि वचन 16. तरी जे युगानुयुगासाठी त्यावर विश्वास ठेवणारा त्यास उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने मी जो मुख्य त्यामच विषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी, याचा अर्थ मजवर दया झाली. तो म्हणतो त्या ठिकाणी तिमोथेच्या पहिल्या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे की मजवर दया झालेली आहे. येशू ख्रिस्तानं सगळं काही सहन केलेलं आहे आणि खरोखर तीच दया तुमच्या आमच्याद्वारे ख्रिस्त दिसावा, आमच्याद्वारे लोकांना शुभवर्तमान कळावं, आमच्याद्वारे साक्ष कळावी, आमच्याद्वारे ख्रिस्ताचा स्वीकार लोकांनी करावा, अशा रीतीचं तुमचं आणि माझं जीवन हवं आहे. आज येशू ख्रिस्ताचं लक्ष तुमच्या माझ्या जीवनाकडे आहे की आम्ही कशा प्रकारे चालतो, बोलतो, वागतो, समाजामध्ये, जगामध्ये, लोकांमध्ये, जेणेकरून देवाचं गौरव होत आहे का, देवाची स्तुती होत आहे का, देवाचा स्वीकार लोक करत आहेत का, कोणत्या तरी बंधूची साक्ष ऐकून लोक ख्रिस्ताचा स्वीकार करीत आहेत का. आम्हाला अभिमान वाटला पाहिजे की कोणीतरी माझ्या साक्षीच्या द्वारे प्रभूमध्ये येत आहे, कोणीतरी मी सांगितलेलं वचन ऐकून प्रभूचा स्वीकार करीत आहे, कोणीतरी माझं जीवन पाहून प्रभूकडे येत आहे. प्रियांनो, अशा प्रकारचं आमचं जीवन असलं पाहिजे. म्हणून संत पौल ठामपणाने जे काही सांगू इच्छित आहे ते आमच्या समोर ते ठेवण्यात आलेलं आहे. आणि संत पौल जेवढ्या निर्भीडपणाने सांगत आहे तेवढ्या निर्भीडपणानं आम्ही देखील इतरांना शिकलं पाहिजे. तो म्हणतो जे काही तुम्ही स्वीकारलं, जे काही तुम्ही ऐकलं पाहिलं ते आचरा, म्हणजे शांतीचा देव तुमच्या बरोबर आहे. आम्हाला अपेक्षा आहे की देवानं आमच्या बरोबर राहावं, परंतु आम्ही त्याचं ऐकण्यासाठी तयार आहोत का? आम्ही जर त्याचं ऐकलं आणि आचरण केलं तर तो आम्हाला कधीही सोडून जाणार नाही. आणि म्हणून महत्वाची गोष्ट, ख्रिस्ती जीवन जगत असताना आमचं आचरण हे फार महत्वाचं. आमचं जीवन, आमची उक्ती, आमची कृती, आमच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. ख्रिस्ती जीवन हे साधारण अशा प्रकारचं जीवन नाही. तुमच्या आणि माझ्याद्वारे देव सर्वांना आशीर्वादित करू इच्छितो. जेव्हा तो आम्हाला आशीर्वादित करतो त्यावेळेला तो इतरांना देखील तुमच्याद्वारे, माझ्याद्वारे आशीर्वादित करणारा असा परमेश्वर आहे. आपण त्याचं माध्यम बनण्यासाठी तयार आहोत का? संत पौल माध्यम बनलेला आहे. संत पौल कबुली देत आहे की मुख्य पापी मी आहे, माझ्यावर दया झाली. जशी पौलावर दया झाली तशीच दया आमच्यावर झालेली आहे, सर्व लोकांवर झालेली आहे. प्रियांनो, त्या दयेचा फायदा आपण घेऊया. दया, ग्रेस, कृपा हे शब्द अशा प्रकारचे आहेत की खरोखर आम्ही त्या योग्यतेचे नाही, परंतु तरी देखील आम्हाला ती गोष्ट देण्यात आलेली आहे. प्रियांनो, खरोखर प्रभू महान आहे. तो जगाचा तारणारा आहे, आश्चर्यकारक असा तारणारा आहे आणि तो आमचं सहाय्य आणि मदत करणारा परमेश्वर आहे. प्रियांनो, देवबाप करो या वचनाकरवी तुमचा सहाय्य करू, तुम्हाला ख्रिस्ती जीवनामध्ये वाढण्यासाठी प्रभू तुमचा अनेक सहाय्य करू. देवबाप करो या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद देऊ. देवाच्या वचनातून आपल्याला मार्गदर्शन झालेलं आहे की आपण साक्षमय आपल्या जीवनात असलं पाहिजे आणि त्यानंतर प्रभूसाठी आपण काहीतरी माध्यम आपल्या जीवनात पाहिजे. हालेलुया. कारण परमेश्वर आपल्या सर्वांचा उपयोग करू इच्छित आहे. आणि आज आपण कशा प्रकारे जीवन जगत आहोत? आपण प्रभूनं दाखवलेल्या मार्गावरती जीवन जगत आहोत. ज्याप्रमाणे मत्तेमध्ये सांगत आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात आणि तुम्ही जगाचं कोण आहात? मीठ आहात. त्याप्रमाणे आज आपलं जीवन आहे का? आपल्याद्वारे इतर लोकांना प्रकाश मिळत आहे का? आपल्याद्वारे इतर लोकांना प्रकाश मिळून त्यांच्या जीवनातला अंधकार किंवा त्यांच्या जीवनामध्ये असणारं पाप, त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व चुकीच्या गोष्टी त्या काढून टाकण्यासाठी आपण एक उपयोगाचं पात्र बनत आहोत का? याचं आपल्या सर्वांना परीक्षण करणं गरजेचं आहे. का आपण स्वतःच्या संसारामध्ये का स्वतःच्या
वैयक्तिक जीवनामध्ये आपण गुंतलेलो आहोत का? आपण जास्त आपल्या संसाराला किंवा आपल्या घरातील गोष्टींना जास्त महत्त्व देऊन प्रभूपेक्षा आपण त्या गोष्टींना आपण जास्त महत्त्व देणारे लोक बनलेलो आहोत का? याचं आपण सर्वांनी परीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून आपण सर्वांनी हा विचार करणं गरजेचं आहे, की माझं जीवन उपयोगाचं आहे का प्रभूसाठी? ज्याप्रमाणे एक गीत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, की मैं मिट्टी हूँ तू है कुंभार आणि मुझको बना मुझको उठा. आणि तो गीतकार म्हणत आहे, की तू कुंभार आहेस आणि मी तुझ्या हातामध्ये मातीसारखं मी तुझ्या हातामध्ये पडत आहे आणि तुला पाहिजे तसा काय दे आकार दे. मी माझं समर्पण तुला करतो. याचा अर्थ की त्यामध्ये किती भावपूर्ण अर्थ आपल्याला घडलेला पाहायला मिळत आहे. त्याप्रमाणे आपलं जीवन आपण प्रभूच्या हातामध्ये देण्यासाठी तयार आहोत का? का ज्याप्रमाणे एक दाखला मला आठवला, की जे श्रीमंत मनुष्याचा दाखला, की जेव्हा तो म्हटला, की मला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी काय करायला पाहिजे? तेव्हा येशूनं सांगितलं, की सगळ्या आज्ञा पाळल्या की तुला सार्वकालिक जीवन मिळेल. तेव्हा नंतर पुन्हा त्यानं प्रश्न केला, की मी सगळ्या आज्ञा पाळत आहे, सगळं काही करत आहे, परंतु तरी सुद्धा मी अधिकाधिक त्या सार्वकालिक जीवनामध्ये जाण्यासाठी काय करायला पाहिजे? तेव्हा शेवटी येशूनं उत्तर त्याला दिलं, की तुझं जे काय आहे ते सगळं काय कर, गरिबांना विकून टाक, त्यांना देऊन टाक आणि माझ्या पाठीमागे ये. त्यानंतर त्यानं जेव्हा हे शब्द ऐकले, तेव्हा तो श्रीमंत मनुष्य खाली मान घातली आणि तो काय केला, निघून गेला. त्याची समर्पण करण्याची तयारी नव्हती प्रिया. त्यानं आपलं जीवन प्रभूला द्यावं, प्रभूसाठी समर्पण करावं यासाठी त्याची मानसिकता नव्हती. त्याच्याकडे सगळ्या काही गोष्टी होत्या, सर्व श्रीमंती होती, सर्व पैसा होता, अडका होता, सगळ्या प्रकारचे नोकर चाकर त्याच्या घरामध्ये असतील, सर्व प्रकारचा आज्ञा त्याला माहिती होत्या, देवाचं वचन माहिती होतं, विश्वास ठेवणारा तो व्यक्ती होता, परंतु त्याच्या जीवनामध्ये समर्पण नव्हतं. त्याची प्रभूच्या हातामध्ये समर्पण करण्याची तयार नव्हती. प्रभूसाठी उपयोगी पडण्याची त्याची ती मानसिकता झालेली नव्हती. त्याचं जीवन एक साक्षीमय असावं, त्याच्या जीवनाद्वारे इतर लोकांना प्रकाश दिसावा, त्याच्या जीवनाद्वारे इतर लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य व्हावं अशी त्याची इच्छा नव्हती. तो स्वतःच्या जगामध्ये, स्वतःच्या विश्वामध्ये फक्त तो आनंदित होता. त्याच्यामध्येच तो आनंद उपभोगण्याचा प्रयत्न करत होता प्रिया. परंतु या सगळा आनंद, या जगामधील जो आनंद आहे, या जगामधील मिळणारा जो आनंद आहे, तो काही क्षणिक काळापुरता आहे. तेव्हा हा आनंद मिळण्यापेक्षा आपल्याला सार्वकालिक आनंद कसा मिळेल? येशूच्या चरणाजवळ बसून त्याची आराधना करण्याद्वारे जो आपल्याला आनंद मिळत आहे, देवाच्या वचनानुसार वागण्याचा जो आनंद मिळत आहे, देवानं सांगितलेल्या मार्गावरती जाऊन आपण साक्षीमय जीवन जगणं, आपण प्रभूसाठी काहीतरी उपयोगाचं बनणं, हे त्याच्यापेक्षा कितीतरी महत्वाचं आहे. हालेलुया. आपल्या सर्वांना माहित आहे, की काही लोक जॉब करत आहेत आणि आपण प्रयत्न करत असतो, की मी कामाच्या ठिकाणी चांगलं राहीन आणि मला प्रमोशन मिळेल, माझं जीवन चांगलं असेल. परंतु आध्यात्मिक जीवनामध्ये अशा प्रकारे आपण विचार करत आहोत का, की मी चांगला राहीन, प्रभूनं दाखवलेल्या मार्गावरती जीवन जगेन, माझ्याद्वारे अनेक लोकांचं जीवन बदललं पाहिजे. म्हणून या दोन गोष्टी आज परमेश्वराच्या वचनाद्वारे आपल्याला सांगितलेल्या आहेत, की पहिली गोष्ट की साक्षीमय जीवन आपलं असावं. आपली साक्ष आजूबाजूला कशी आहे, आपल्या मंडळीमध्ये किंवा आपल्या मित्रमैत्रिणींच्या मध्ये, आपल्या शेजारी पाजारी लोकांच्या मध्ये, आपल्या नातेवाईकांच्या मध्ये आपली साक्ष कशी आहे? आपलं जीवन प्रभूसाठी आपण उपयोगी पडण्यासाठी आपण तयार आहोत का? आणि जर आपण उपयोगी पडणार नाही, तर एक दिवस परमेश्वर आपल्याला काय करेल, की ज्याप्रमाणे फांदी जर त्या झाडामध्ये राहत नाही तर ती वाळून जाते आणि वाळलेल्या फांद्यांना काय केलं जातं, की त्यांना फेकून दिलं जातं आणि त्यांना अग्नीत टाकलं जातं. म्हणून आपण जर देवासाठी उपयोगी पडणार नाही, आपण जर प्रकाशमय जीवन जगणार नाही, आपण प्रभूसाठी काही ना काही उपयोगी जर पडणार नाही, तर आपल्या जीवनाचा काहीच अर्थ नाही. आपल्या जीवनाचा काहीच उपयोग नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये उद्देश असणं गरजेचं आहे. या जगामध्ये जीवन जगत असताना आपण उद्देश आपल्या मनामध्ये असतात, की मी या सालापर्यंत घर घेईन, मी गाडी घेईन, माझ्या कुटुंबाला मी सेटल करेन, अशा प्रकारचे मोठमोठे आपण स्वप्न पाहत असतो आपल्या स्वतःसाठी. परंतु आध्यात्मिक जीवनासाठी आपण प्रभूसाठी कशा प्रकारे स्वप्न पाहत आहोत? आपण आध्यात्मिक गोष्टींसाठी कशा प्रकारे आपण स्वप्न पाहत आहोत, याचं सुद्धा आपल्या सर्वांनी परीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून यावेळी खूप सुंदर देवाचं वचन आपल्या सर्वांना मिळालेलं आहे. तर आपल्यामध्ये पाहता सिस्टर आहेत, वचनासाठी प्रार्थना करा, की जे वचन आपल्याला मिळाले, की आपलं जीवन साक्षीमय असावं, आपण प्रभूसाठी उपयोगी पडावं
त्याप्रमाणे आपल्या जे काही जुडलेले आहेत त्या प्रत्येकाला देवानं सहाय्य करावं आणि प्रत्येकानं आपलं जीवन परमेश्वरासाठी उपयोगी आणावं. आपल्या मंडळीच्या लोकांसाठी प्रार्थना करा. मंडळीतील लोकांनी सुद्धा आपलं जीवन प्रभूसाठी उपयोगात आणावं, साक्षमय जीवन जगावं. यासाठी या वचनासाठी प्रार्थना करा. धन्यवाद 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 देते प्रभू परमेश्वरा. ही सुंदरशी वेळ तू आम्हाला एकत्र येण्यासाठी दिली म्हणून तुझी उपकार स्तुती करते, तुला गौरव करते प्रभू परमेश्वरा. आम्हाला एकत्र आणलं म्हणून तुला धन्यवाद देते. तुझ्या आराधना उपासना एकत्रितेने करण्याची संधी दिली म्हणून तुला धन्यवाद देते प्रभू परमेश्वरा. जे सुंदरसं वचन तू आम्हाला दिलेलं आहे प्रभू परमेश्वरा, त्याच्यासाठी तुला धन्यवाद देते. ह्या वचनावर तुझा आशीर्वाद पाठव आणि हे वचन आमच्या अंतःकरणात रुजू दे प्रभू परमेश्वरा. हो प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझे साक्षी व्हावे, आम्ही तुझं कार्य करावं आणि तुझ्या वचनानुसार आम्ही वागावं म्हणून तुझी दया कृपा तू आमच्यावर होऊ दे प्रभू परमेश्वरा. ह्या वचनाद्वारे जसं तू लोकांसाठी साक्ष झालास तसंच प्रभू परमेश्वरा आमच्या जीवनात तुझं वचन असू दे आणि आम्हाला पाहून लोकांनी आम्ही तुझे लोक आहोत असं आम्हाला ओळखावं आणि आमचं जीवन पाहून त्यांनी तुझ्याकडे वळावं, आम्ही तुझे साक्षी व्हावं, तुझं वचन सांगणारे लोक व्हावं म्हणून आमचं तू मुख उघड प्रभू परमेश्वरा आणि तुझं कार्य आमच्या जीवनात होऊ दे प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा, आमच्या मंडळीवर तुझा आशीर्वाद पाठव. आमच्या मंडळीतले प्रत्येकाच्या सर्व गरजा तू पुरवतो म्हणून तुला धन्यवाद देतो. या करोनाच्या काळात तू आमचं रक्षण केलेलं आहे आणि आम्हा प्रत्येकाला तू वचन तुझे सांगण्याची संधी तू आम्हाला देत आहेस. तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला बोलण्याची संधी देत आहेस म्हणून तुला धन्यवाद देते प्रभू परमेश्वरा. आम्ही सगळ्यांनी एकत्र यावं, तुझं गौरव करणं, ह्या झूम मिटिंगद्वारे तू आम्हाला एकत्र आणत आहेस आणि तुझं गौरव करण्याची संधी देत आहे म्हणून तुला धन्यवाद. मंडळीवर तुझा आशीर्वाद पाठव, मंडळीची वाढ व्हावी म्हणून तुझी दया कृपा होऊ दे. आम्हा प्रत्येकाचं मुख उघड, आमच्या प्रत्येकाचं अंतःकरण पारख प्रभू परमेश्वरा. तुझ्या पवित्र आत्म्याचं दान तू आम्हाला दे आणि आम्ही तुझी सेवा करावी, तुझी साक्ष द्यावी आणि तुझे साक्षी भाव म्हणून तुझं कार्य आमच्या जीवनात होऊ दे. पुन्हा एक वार वचन दिलं म्हणून तुला धन्यवाद देते प्रभू परमेश्वरा. आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या वचनात तू आमची वाढ कर अशी तुला नम्रतेची विनंती करते. येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक पित्या. आमेन. शेवटची प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद देतो प्रभुदेवा, तुझी स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. आज दिवसभर प्रभुदेवा तू आमचा सांभाळ करणार आहेस प्रभुदेवा आणि या सकाळची वेळ प्रभुदेवा तू आम्हाला दिली जेणेकरून प्रभुदेवा आम्ही तुमच्या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हावं, आम्ही प्रभुदेवा तुमच्या आराधनेमध्ये सहभागी व्हावं यासाठी तू आम्हाला सहाय्य केलं त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभुदेवा. जे काय प्रभुदेवा आराधना झालेली आहे परमेश्वरा, जे काय आम्ही वचन ऐकलेलं आहे प्रभुदेवा, या सर्व गोष्टी तुम्ही आस्वादित केल्या, आमच्या भक्तीमध्ये तुझं सानिध्य होतं त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्हा प्रत्येकाला तुम्ही सहाय्य करा, आम्हा प्रत्येकाला प्रभुदेवा तुम्ही अनुग्रह करा, आस्वादित करा आणि आम्हा प्रत्येकाद्वारे परमेश्वरा तुझं अधिकाधिक गौरव करून घे. आम्ही प्रार्थना करताय पास्टर पुजारी प्रभुदेवा सिस्टर या दोघांना प्रभुदेवा आज जुडण्यासाठी तुम्ही सहाय्य केलं त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्या सर्व त्यांना तुमच्या महान हातामध्ये घ्या, तू त्या सर्वांना आशीर्वादित कर आणि त्या दोघांच्या द्वारे परमेश्वरा तुझं अधिकाधिक गौरव व्हावं, तुमची स्तुती व्हावी असं होऊ दे परमेश्वरा. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करताय परमेश्वरा जे काय प्रभुदेवा चव्हाण मावशी प्रभुदेवा त्यांना आम्ही तुमच्या महान हातामध्ये देत आहे प्रभुदेवा. चव्हाण मावशी प्रभुदेवा यांना तू सहाय्याने मदत कर आणि प्रभुदेवा त्यांच्याद्वारे प्रभुदेवा तुझं गौरव करून घे प्रभुदेवा. चव्हाण मावशींना प्रभुदेवा तू स्पर्श कर, त्यांना तू पूर्णपणे बरं कर प्रभुदेवा. सविता तिला बरं नव्हतं प्रभुदेवा, तिला तुम्ही आरोग्य दिलं असाल असा आमचा विश्वास आहे. सूरजला आम्ही तुमच्या महान हातामध्ये देत आहे, तू त्याला आरोग्य दिलं त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभुदेवा. चव्हाण मावशी त्यांच्या कुटुंबामधील सर्वांना तुम्ही आरोग्य द्या, सर्वांच्या वरती कृपा करा, अनुग्रह करा, आस्वादित करा प्रभुदेवा. प्रभुदेवा आम्ही यावेळी प्रार्थना करत आहे प्रभुदेवा अनिरुद्ध त्याला तुमच्या महान हातामध्ये देत आहे, अनिरुद्धला तुम्ही आशीर्वादित करा, त्याचं लग्न ठरलेलं असताना परमेश्वरा त्यासाठी लागणारी प्रत्येक गरज पुरव, सर्व प्रकारचा आर्थिक पुरवठा तू कर आणि त्यांच्याद्वारे प्रभुदेवा तुझं गौरव होऊ दे. त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही सहाय्याने मदत करा, प्रत्येक व्यक्तीला तुम्ही अनुग्रह करा, आस्वादित करा प्रभुदेवा. आम्ही प्रार्थना करताय हरिभाऊ कांबळे प्रभुदेवा यांना आम्ही तुमच्या महान हातामध्ये देत आहे, त्यांची पत्नी त्यांच्या मुली प्रभुदेवा त्यांचं कुटुंब आम्ही तुमच्या महान हातामध्ये देत आहे, त्या कुटुंबाला प्रभुदेवा तुम्ही आस्वादित करा, त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही सहाय्य करा. हरिभाऊ यांना तुमचा पवित्र स्पर्श करा प्रभुदेवा, सर्व भीती दडपण नासर येशूच्या नामामध्ये निघून जाऊ दे, तुमचा आरोग्याचा स्पर्श करा आणि प्रभुदेवा समाधान आम्ही नासर येशूच्या नामामध्ये घोषित करत आहे
प्रभुदेवा त्यांच्या घरामध्ये तुमचा प्रभुदेवा आशीर्वाद असू दे, त्या घराला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये असं दयन कृपेनं घडवू दे परमेश्वरा. धन्यवाद देतो प्रभुदेवा. आम्ही प्रार्थना करत आहे प्रभुदेवा प्रभावती सिस्टर, त्यांना आम्ही तुमच्या महान हातात देत आहे प्रभुदेवा. त्यांना तुम्ही आतापर्यंत सांभाळला, आतापर्यंत काळजी घेतली, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आशिष त्यांचा प्रभुदेवा मुलगा प्रभुदेवा लहान बाळ याला आम्ही तुमच्या महान हातात देत आहे. या कुटुंबाला प्रभुदेवा तुम्ही आशीर्वादित करा. या कुटुंबाद्वारे प्रभुदेवा तुझा अधिक गौरव करून घे. या कुटुंबाला प्रभुदेवा तू सांभाळ आणि या कुटुंबाद्वारे परमेश्वरा तुझं अधिक गौरव करून घे परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही प्रार्थना करत आहे पाता सिस्टर यांना मी तुमच्या महान हातात देत आहे. पाता सिस्टर यांना तुम्ही आशीर्वादित करा प्रभुदेवा. त्यांच्या ड्युटीमध्ये तू आता पण सहाय्य केलं, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्यांच्या मुलाला तुम्ही सहाय्य करा. त्यांच्या मुलाला प्रभुदेवा जॉब मिळण्यासाठी तुम्ही अद्भुतरित्या कार्य करा. जे काय रेल्वेचे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही सहाय्य करा, अनुग्रह करा, आशीर्वादित करा आणि तू त्या सर्व लोकांना सहाय्याने मदत कर परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही प्रार्थना करत आहे प्रभुदेवा ठाकरे आंटी यांच्यासाठी प्रभुदेवा. त्यांना प्रभुदेवा पूर्णपणे आरोग्य द्या, त्यांना तुमचा पवित्र स्पर्श करा आणि प्रभुदेवा तुमचा आरोग्याचा हात त्यांच्यावरती असू दे परमेश्वरा. प्रभुदेवा त्यांच्यावरती तुमची कृपा करा, दया करा. पूर्ण आरोग्य आम्ही येशूच्या नावामध्ये जाहीर करत आहे. तुझा पवित्र स्पर्श कर, तुझा आरोग्याचा हात त्यांच्यावरती दे ठेव आणि तू त्यांना अधिकाधिक आशीर्वादित कर परमेश्वरा. धन्यवाद देतो येशू, तू स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाम उंचावितो कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस प्रभुदेवा. आमच्या मंडळीचे प्रभुदेवा जे काही इतर लोक आहेत प्रभुदेवा जे जुळू शकले नाहीत काही कारणास्तव, त्या लोकांना आम्ही तुमच्या महान हातात देत आहे प्रभुदेवा. विशेष प्रार्थना करताय प्रभुदेवा रणवीर अंकल आंटी प्रभुदेवा यांना आम्ही तुमच्या महान हातात देत आहे प्रभुदेवा. पोचणे फॅमिली प्रभुदेवा यांना आम्ही तुमच्या महान हातात देत आहे प्रभुदेवा. अवसरे आंटी प्रभुदेवा त्यांना आम्ही तुमच्या महान हातात देत आहे. जाधव फॅमिली त्यांना तुमच्या महान हातात देत आहे. हे सर्व कुटुंब तुम्ही आशीर्वादित करा, तू त्यांना सहाय्य कर, अनुग्रह कर, आशीर्वादित कर आणि त्यांच्याद्वारे परमेश्वरा तुझा अधिकाधिक पवित्र आत्मा तू त्यांना अधिकाधिक प्रेरणा दे आणि प्रभुदेवा त्यांना अधिकाधिक प्रभुदेवा मंडळीशी जुळण्यासाठी प्रभुदेवा तुमची कृपा करा, तुमची दया त्यांच्यावरती असू दे परमेश्वरा. धन्यवाद देतो प्रभुदेवा. आणखी जे काय प्रभुदेवा आमच्या सोबत आज जुडलेले आहेत त्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महान हातात देत आहे. प्रत्येकाला तुम्ही सहाय्य करा, अनुग्रह करा, आशीर्वादित करा आणि प्रभुदेवा प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या सर्व समस्या अडचणी तू दूर कर. प्रत्येक कुटुंबामध्ये प्रभुदेवा तुझं शांती समाधान असू दे. प्रत्येक कुटुंबाला लागणारी प्रत्येक गरज येशूच्या नावामध्ये पुरवली जाऊ दे परमेश्वरा. यासाठी तुम्ही सहाय्य करा. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभुदेवा. आजची भक्ती आराधना तुम्ही आशीर्वादित केली आणि प्रभुदेवा तुमच्या सानिध्याबद्दल तुमच्या उपस्थितीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर, अनुग्रह कर, आशीर्वादित कर आणि आठवडाभर प्रभुदेवा तुमचा सांभाळ कर. आम्ही या आठवड्यामध्ये परमेश्वरा अधिकाधिक तुझ्या सानिध्यामध्ये वाढावं, अधिकाधिक तुझ्या प्रार्थनेमध्ये वाढावं यासाठी पवित्र आत्मा तो आम्हाला प्रेरणा दे. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आमचं चर्च आम्ही तुमच्या महान हातात देत आहे. चर्च तुम्ही आशीर्वादित करा. आम्हा प्रत्येकाचं जीवन आम्ही तुमच्या महान हातामध्ये देऊन सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन आमेन. आपण प्रभूची प्रार्थना करू की आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजचे भाकर आज आम्हाला दे आणि तसे आमच्यावर अन्याय तसेच आमच्या आम्हाला सोड आणि आम्हाला स्पर्शता नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडी, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व काळ तुझी. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आता आणि सर्व आम्हा प्रत्येकासोबत आणि तो उपस्थित असलेल्या सर्वांच्या सोबत असो. आमेन आमेन. आमेन.